जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो, नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ। जय शिवराय मित्रांनो. आणि मित्रांनो, आज आपण बीडवरून घृष्णेश्वरला चाललो आणि आज महाशिवरात्र आहे. तर मित्रांनो, हा प्रवास खूप मजेदार होणार आहे. आज आम्ही 3 वाजता उठून पूर्ण आवरून वगैरे चाललो आहोत आणि रस्त्याने खूपच थंडी वाजत होती जाताना, कारण की सकाळचा टाईम होता पहाटेचा. बीडवरून सुमारे 160 किलोमीटर येत आहे घृष्णेश्वर. आणि तुम्ही महाराष्ट्रातून कुठून पण येणार असलात तर संभाजीनगरला तुम्ही येऊ शकता. मग तिथं बसनी येऊ शकता, ट्रेननी किंवा प्लेननी, कोणतं पण ऑप्शन आहे. बाईकनी पण येऊ शकतो आणि तिथून डायरेक्ट वेरूळला बस भेटतात. त्याच्यामुळं तुम्ही कोणत्याही रोडनी कुठून गेला तर डायरेक्ट संभाजीनगरला येऊन तुम्ही तिथून वेरूळला तुम्हाला बस मिळू शकतात. कारण वेरूळ गावातच घृष्णेश्वरचं मंदिर आहे आणि तिथंच एल्लोरा केव्स पण आहेत. आणि मित्रांनो, रोडनी खूप साऱ्या पाहण्यासारख्या ठिकाण आहेत. देवगिरी किल्ला आहे, खुलताबादमधील भद्रा मारुती मंदिर आहे आणि एल्लोरा केव्स आहे आणि घृष्णेश्वर आहे. पण महाशिवरात्र असल्यामुळं गर्दी खूप राहील. आणि तसं झालं कारण की आम्हाला 9 तास नाही का, 8 ते 9 तास नाही का आम्हाला बारीला उभं राहावं लागलं. त्याच्यामुळं आम्ही येताना देवगिरी किल्ला नाही पाहू शकलो. एल्लोरा केव्स आणि घृष्णेश्वर आणि भद्रा मारुती केला. आणि आम्ही आज सकाळचा हा सूर्योदय पाहत आहोत. घृष्णेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि तिथं खूप सारे भाविक येत असतात. त्याच्यामुळे आज तिथं खूपच सारी गर्दी असणार आहे हे आम्हाला माहीत होतं. त्याच्यामुळे आम्ही सकाळी पहाटेच लवकर निघलो आणि आता आपण संभाजीनगरमध्ये पोहोचलो आहोत. आणि समोर गेल्यानंतर क्रांती चौक लागतोय. आणि आज या प्रवासाला माझ्यासोबत मनोज वकरे माझे मित्र आहेत. चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ
जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ। स्टेबिलिटी भारी होत मोबाईलला पण. सकाळ सकाळ भारी वाटतं कसं. सकाळ सकाळ लय भारी वाटलं. Yeah, this is now Krishneshwar. This is Krishneshwar. जास्ती गर्दी नाही पुन्हा. हेच मंदिर आहे ना. हे काय कुठं काढायचा तर आम्ही फायनली पोहोचलो कृष्णेश्वराच्या मंदिरात. मित्रांनो, हे मंदिर वेरूळ गावातील येलगंगा नदीवर हे मंदिर असून शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजी राजे भोसले यांचे वडील मालोजी राजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथम 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याच्या अवस्थेत असलेले मंदिर हे 1730मध्ये मल्हारराव होळकर यांची पत्नी गौतमीबाई होळकर यांनी बांधलेले असून नंतर ते मंदिर शिवभक्त अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. आणि मित्रांनो, हे मंदिर हे पूर्ण लाल रंगाच्या दगडामध्ये बांधलेलं आहे.
त्याला काय म्हणत भैया? तीर्थकुंड आहे का? हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटू आपण आता नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.